सांगलीवाडी टोलनाक्याजवळ नशेची इंजेक्शन्स देऊन विक्रीसाठी घेऊन आलेल्या राहुल सहदेव अडांगळे वय वर्ष 23 राहणार ज्योतिबा मंदिरमागे सांगलीवाडी याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे। त्याच्याकडून 84 इंजेक्शन आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नशेखोरीवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे स्वतंत्र पथक कार्यरत आहे। उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकातील कर्मचारी रणजित जाधव आणि ऋषिकेश सदामते यांना सांगलीवाडी टोलनाका येथे एक तरुण मेफेटारमाइन या औषधी इंजेक्शनचा साठा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने टोलनाका गाठला तेव्हा एक तरुण फल्लेमंगल कार्यालयाजवळ थांबल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने त्याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतलं। त्याच्या पिशवीमध्ये 84 इंजेक्शनच्या बाटल्या मिळून आल्या। चौकशीत त्यांनी तरुणांना नशेसाठी तसेच उत्तेजक द्रव्य म्हणून ही इंजेक्शने विकत असल्याचं सांगितलं। त्याच्याकडून 26,900 रुपयांचे इंजेक्शन्स आणि 30,000 रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे। त्याला सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे। पोलीस कर्मचारी रणजित जाधव यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक कुमार पाटील, महादेव पवार, कर्मचारी अतुल माने, संकेत मगदूम, संदीप पाटील, सुशील मस्के, अभिजित माळकर, संकेत कानडे, विनायक सनदी, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। ऑनलाईन ॲपवरून इंजेक्शन मागवले। राहुल अडगळे याच्याकडे इंजेक्शनबाबत चौकशी केल्यानंतर त्याने इंडिया मार्ट ॲपवरून ऑनलाईन पद्धतीने इंजेक्शन मागवल्याचे तसेच कॅश ऑन डिलिव्हरी केल्याचं कबूल केलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगलीवाडी।